नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? तर आशा करते की तुम्ही सगळे सुखी, आनंदी, आरोग्यदायी, खुश असाल. तर सर्वप्रथम मी तुमचे माझ्या संध्याच लाईफ ऑल इन वन या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर मी सध्या जॉब करते, तो स्टाफ नर्स म्हणून करते आणि ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते तर तिथं अनेक प्रकारचे आणि वेगवेगळे रुग्ण येतात. तर सांगायचं असं की कुणाकडे पैसा असतो, खूप काही पैसा असतो, पण आरोग्य विकत घेता येत नाही. पैसा पैसा करत त्यांनी आरोग्य गमावलेलं असतं. तर कोणी आर्थिक बाजूने इतकं कमकुवत असतं की स्वतःचं आरोग्य जपायलाही त्यांच्याकडे पैसा नसतो. तर अशा अनेक प्रकारचे पेशंट आम्ही बघतो. पेशंट बघताना म्हणजे मन खूप घट्ट करून बघावं लागतो, भावना विवश होऊन चालत नाही. कारण की कधी कधी असे पेशंट येतात वैतागलेले असतात, तर कधी कधी ॲक्सिडेंट झालेले असतात, तर कधी कधी रागा वैतागात काहीतरी जीवाला अपघात केलेला असतो आणि त्यातून ते वाचलेले असतात. तर असे भरपूर पेशंट आम्ही पाहतो. पण या सगळ्यातून पेशंट पाहताना एकच वाटतं की बाबा हे आरोग्य किती महत्त्वाचं आहे. कारण की आम्ही सेवा करतो, त्यामुळे आमची नजर मेलेली असते. पण कधी कधी भावनाविवश होऊन जर विचार केला तर खूप वाईट वाटतं. पण आम्हाला त्या पेशंटला बरं करायचं असतं. तो जेव्हा बरा होतो ना, तेव्हा सगळ्यात आनंद जो होतो ना, तो आम्हाला होतो. कारण की जेव्हा पेशंट आयसीयूमध्ये येतो ना, खूप क्रिटिकल अशा अवस्थेत असतो आणि तो जेव्हा बरा होतो ना, तेव्हा खरंच मनाला खूप आनंद होतो आणि खूप बरं वाटतं. आणि तो जेव्हा बरा होऊन वॉर्डमध्ये शिफ्ट होतो ना, त्यावेळेस मन एकच म्हणते की हा पेशंट परत आयसीयूमध्ये येऊ नये, तो त्याच्या घरी जावा आणि व्यवस्थित त्याच्या फॅमिलीमध्ये खुश राहावा. पण कधी कधी एवढे क्रिटिकल पेशंट येतात की रागाच्या भरात त्यांनी स्वतःला इजा करून घेतलेली असते. त्यावेळेस त्या रागाच्या भरात त्यांना सुचत नाही किंवा काहीतरी मजबुरी असेल. पण जेव्हा असा पेशंट येतो तेव्हा तो फक्त मला बरं करा हे एवढंच त्याची धडपड असते की त्याने केलेल्या कृत्यावर त्याला पश्चाताप असतो, खूप पश्चाताप असतो त्याला. पण तेव्हा काही उपयोग नसतो, कारण की शरीर तेव्हा साथ देत नाही. हे कृत्य तो रागाच्या भरात करतो, परंतु पश्चाताप करून उपयोग नसतो, कारण वेळ हातातून निघून गेलेली असते. तो फक्त एकच म्हणत असतो की याच्यातून मला बाहेर काढा, माझा जीव वाचवा. कधी कधी हतबल व्हावं लागतं परिस्थितीसमोर, कारण की ते जे त्याने रागाच्या भरात कृत्य केलेलं असतं ते पूर्ण शरीरभर पसरलेलं असतं आणि त्याला साथ देत नाही. आणि असे पण पेशंट आम्ही जीव गमावताना पाहिलेत. खूप वाईट वाटतं. रागाच्या भरात जो निर्णय घेतो ना आपण, त्यावेळेस त्या रागात आपण स्वतः जळतो आणि जो लोकांसाठी हे कृत्य केलेलं असते ते कुणी येत नाही. उलट मागून तीच लोक आपल्याला बोलतात की त्याला खूप राग होता वगैरे वगैरे, असं ज्याचं त्याचं लाईफ असतं. पण हे रागात आपण स्वतः नुकसान केलेलं असतं आणि शरीराने साथ दिली तर ठीक, नाही तर मग शेवटी जीवाला मुकावं लागतं. त्यावेळेस कुणी येत नाही, तुमचा पैसा येत नाही, तुमचे नातेवाईक येत नाहीत. म्हणून राग आणि भीक माग. म्हणून आहे ना, लोकांचा विचार करू नका, स्वतःचं आरोग्य जपा, स्वतःला जपा. खूप कठीण असते. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते, एक जणाचा व्हिडिओ आहे, एक पेशंटचा, तो दाखवते. आणि अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक आजोबा होते, खूप म्हणजे शेती वगैरे खूप होती त्यांच्याकडे, म्हणजे टोटली ते सावकार होते. त्यांचा आणि आमचा प्रवास फक्त जवळजवळ एक 15 दिवसातच असेल. आजोबा ॲडमिट झाले ना, तो पण व्हिडिओ दाखवते तुम्हाला. आजोबा जेव्हा ॲडमिट झाले तेव्हा आजोबा साधं चेस्ट पेन म्हणजे छातीत दुखत होतं म्हणून ॲडमिट झाले. आजोबांचे नातेवाईक वगैरे सगळे खूप VIP यायचे, भेटायचे. आजोबांचं खूप म्हणजे खूप आजोबांची सोय होती किंवा सगळेजण जपत होते आजोबांना. मग ॲडमिट झाले आणि त्यांची एन्जिओप्लास्टी वगैरे झाली. पण आजोबा एवढे कधी त्यांना असं दवाखाना माहीत नव्हता, त्याच्यामुळं ते एवढे असं हलक्या काळजाचे म्हणतात ना, जुनी लोक असतात तसे होते ते आजोबा. त्यांचं सगळं व्यवस्थित झालं. पण
ऑपरेशन त्यांचं, तेव्हा त्यांनी एवढे घाबरले तसे त्यांची कंडिशन अजूनच बिघडत गेली. त्यांचा तो प्रवास किंवा त्यांच्या प्रवासामध्ये आम्ही त्यांना ट्रीट केलो किंवा त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली. तेव्हा त्याच्यात त्यांनी त्यांचं सगळं लाईफ सांगायचे किंवा माझ्याकडे असं होतं तसं होतं, पण मी जपलं नाही स्वतःला वेळ दिलो नाही, फक्त पैसा पैसा केलो. शेवटी हे सगळं झालं ते एवढे घाबरट होते ना की त्यांनी असं कवरच झाले नाहीत. शेवटी त्यांनी त्याच्यातच एक्सपायर झाले. पण मग मला म्हणायचं असं की माणसाकडे जो पैसा असतो तो सर्वस्व नसतं. माणसाने पैशासोबतच स्वतःला जपलं पाहिजे, स्वतःचं सगळं अस्तित्व व्यवस्थित बघितलं पाहिजे, स्वतःची आवड निवड हे सगळं जपलं पाहिजे. हा जन्म फक्त एकदाच आहे, त्याच्यामुळे मन मारून नाही तर मन भरून जगा आणि लोकांचा विचार तर बिलकुल करू नका. स्वतःची सगळी हौस मौस आनंद फिरणं हे सगळं करा, कारण हे आयुष्य परत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.